नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सजली आहे। त्याचबरोबर प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर सुद्धा नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालंय। बाप्पाच्या दर्शनानं अनेक जण नवीन वर्षाचा श्रीगणेशा करतात, त्यामुळे मंदिर ट्रस्टनं गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगांचं विशेष नियोजन केलंय। बुधवारी पहाटे 3:15 बाप्पाचं दर्शन खुलं होईल। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज झालंय। महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेलंय। गुलाबी थंडीसोबतच गरमागरम चहाचा आस्वाद घेत पर्यटनाचा आनंद लुटतायत। भंडारदरा धरण परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली। टेंट सेटिंग सोबतच बोटिंगची व्यवस्था असल्यामुळे नागरिकांनी बोटीचा आनंद लुटलाय। यावेळी पर्यटकांनी आदिवासी नृत्याचा देखील आनंद लुटला। 31 डिसेंबरसाठी अलिबागमध्ये आलेल्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी गर्दी केली। अलिबागच्या फिश मार्केटमध्ये पर्यटकांनी मासे खरेदी केली। कोल्हापूरकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारण्याचा बेत आखलाय। 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी कोल्हापुरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे सज्ज आहेत। त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्यात 40 ते 50 हजार पर्यटक दाखल झालेत। रायगड पोलीस दलानं विशेष खबरदारी घेतली असून पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कलरफुल खेळणी दाखल झाली आहेत। लहान मुलांना सुद्धा नवीन वर्षाचा आनंद लुटता यावा याकरता वेगवेगळी लाईटफुल आकर्षक खेळणी विक्रीसाठी आणलेली बघायला मिळत आहे। त्यामुळे किनाऱ्यांवरती वेगवेगळी आकर्षक रोषणाई बघायला मिळते। छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत 1200 पोलीस जागोजागी तैनात असणार आहेत। नवीन वर्षानिमित्तानं नागपूरमध्ये 3000 पोलिसांचा बंदोबस्त असेल। मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास, रस्त्यावरती गोंधळ घातल्यास थेट कोठडीमध्ये रवानगी केली जाईल, असा इशारा नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिला। मावळत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे 31च्या पार्टीचं आयोजन केलं जातंय। यावेळी गोंदियात 750 पोलीस गुन्हेगारांवरती नजर ठेवणार आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। 4 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 28 पोलीस निरीक्षकांचा शहरावरती वॉच असणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले। त्यांच्या संरक्षणासाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय। 31 निमित्तानं चालणाऱ्या पार्ट्यांवरती लक्ष ठेवण्यासोबतच ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत। सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यात पब, रेस्टॉरंट्स आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पुणे पोलिसांनी दिली आहे। त्यासाठी पब आणि बार मालकांनी एका दिवसाचा परवाना घेणं आवश्यक आहे। नववर्षाचं स्वागत करताना पुण्यातील काही रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरती होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेतलाय। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली। त्या अनुषंगाने सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत बंदोबस्त तैनात आहे। शहरभरात 3000च्या वर पोलीस अंमलदारांसोबतच अधिकारी बंदोबस्तावरती असणार आहेत। नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडमध्ये पोपटी पार्टी रंगू लागली आहे। रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध असून त्या बाजारात यायला आणखी काही वेळ लागणार आहे। मात्र पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा बाजारात आल्या असून त्याचा भाव देखील वाढलाय। शेंगा 90 ते 100 रुपये किलोनं विकल्या जात आहेत। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारे, पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होते। हे लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमातर्फे आज अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांची गैरसोय टळू शकेल। नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ले, अभयारण्य किंवा शहरातील टेकड्यांवरती जाऊन करायची अनेकांना इच्छा असते, परंतु वन विभागाकडून तशी परवानगी नाही। त्यामुळे कुणी अशा ठिकाणी जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाने दिलाय। खासगी बस चालकांनी कोकणात गोव्याला जाणाऱ्या खासगी बस भाड्यामध्ये अवाच्या सव्वा वाढ केली। त्यामुळे मुंबई ते गोवा खासगी बसच्या भाड्यानं सोमवारी दिल्लीच्या भाड्याशी स्पर्धा केली। इतर वेळेस वातानुकूलित शयनयान गाडीचं मुंबई ते गोवा 1000 रुपये असणारं तिकीट 3 ते 5000 रुपयांना आता विकलं जात आहे। दिवावासियांना लवकरच क्लस्टर योजनेचा लाभ मिळणार आहे। अनधिकृत घरांमधनं अधिकृत घरामध्ये प्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवा महोत्सवात ही घोषणा केली। स्थलांतरित कामगारांवरती लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावं, तसंच ते कोणत्याही राज्यातील असले तरी त्यांना इथल्या दुकानातलं धान्य मिळायला हवं, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणांना दिल्या।
लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींची आधार जोडणीच्या माध्यमातून संख्या वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या 2,52 लाखांवर पोहोचली आहे. नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. विविध सण उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे जानेवारीत बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी कामाचं नियोजन करून घ्यावं असं सांगण्यात आलंय. नवीन डाळींची आवक होत असल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस ग्राहकांना दिलासा मिळालाय. हरभरा डाळ 85 ते 92 वरनं 75 ते 85 वरती आली आहे. तर मूग डाळीचे दर 95 ते 122 वरनं 85 ते 95 वरती आलेत. भाजीला चव येण्यासाठी दिली जाणारी लसणाची फोडणी आता महागली आहे. 100 रुपये किलोनं मिळणारा लसूण 600 रुपये किलोवरती पोहोचलाय. मात्र चीनमधून आलेला लसूण मुंबईतल्या मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणी सर्रासपणे रात्रीच्या वेळी गल्लोगल्लीत फिरून 300 रुपये किलोनं विकला जातोय. केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. सिझेरियन खर्चाचा वाढता भार बघता या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. बाळांना आरोग्य सुविधा देण्यासाठी रोख रक्कम देण्यात येते. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली टनल प्रकल्पाचं बोरिवलीच्या बाजूकडील भूसंपादन रखडलंय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या जागेचं भूसंपादन अद्यापही अपूर्ण असल्यामुळे या बाजूकडील भुयारी करण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटनस्थळी जात आहेत. मात्र ऐन वर्षाअखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वे गाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. या विशेष रेल्वे गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील. तर या रेल्वे गाडीला सावंतवाडी रोड इथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतल्यामुळे हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आरटी अंतर्गत विद्यार्थी नोंदणीला जानेवारीत सुरुवात होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 2300 शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचं शिक्षण विभागानं नियोजन केलंय. देशातील सर्वात मोठं बंदर म्हणून अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी 5 बंदरं कार्यरत आहेत. JNPTनं वर्षभरात 75 ते 80 लाख कंटेनर मालाची वाहतूक होतीये. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस सारख्या लक्झरी गाड्या सुद्धा चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या MST CETचे विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पर्यावरणपूरक प्रवासाला पसंती वाढतीये. या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणारे तब्बल 62% प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढून प्रवास करत असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत मुंबईत यापुढे नवीन व्यावसायिक RMC प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही. तसंच सध्या कार्यान्वित असलेले RMC प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आलेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई APMCचा दौरा केला. यावेळी धोकादायक घोषित केलेल्या कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची पणन मंत्र्यांसोबतच संचालकांनी पाहणी केली. 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये मुंबई APMCचे धोकादायक कांदा बटाटा मार्केट आणि रखडलेल्या एलशेप पुनर्विकासाचा विषय घेण्यात आला असून तो प्राधान्यानं सोडवला जाईल असं आश्वासन जयकुमार रावल यांनी दिलं. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग केलेलं असतं. मात्र शहरात वाहतुकीची वर्दळ वाढल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणं सुद्धा अवघड झालंय. फुटपाथवरती फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होतीये. बोर्ली, मांडला आणि मुरुड सोबतच तालुक्यातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. तालुक्यात वर्षभरात 143 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका कधी मिळणार असा सवाल नागरिक पालिकेला विचारतायत. पिंपरी पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं थकबाकीदारांवरती धडक कारवाई सुरू केली. 2 दिवसात तब्बल 128 मालमत्ता सील केल्या आहेत. तर पुढील कारवाई टाळण्यासाठी कराचा भरणा करण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. सिडकोनं नवी मुंबईत या वर्षभरात तब्बल 2100 अनधिकृत बांधकामं निष्कासित केली. यामध्ये नैना क्षेत्रासोबतच नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरातील बांधकामांचा समावेश आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी व्यावसायिक अर्शद खान अखेर 7 महिन्यांनी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय. लखनौ इथून त्याला अटक केली असून या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. अनियमितता आणि नियमभंग आदींचा ठपका ठेवत बँकांवरती आकारण्यात येणाऱ्या दंडात दुप्पट वाढ केली तरी बँकांविषयी येणाऱ्या तक्रारी काही कमी झालेल्या नाहीत. बँका आणि वित्तीय संस्थांविरुद्धच्या ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी वाढतायत असा अहवाल आरबीआयनं दिलाय. UDICE प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसंच इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणीसाठीची मुदत 28 डिसेंबर रोजी संपली आहे. मुंबईमधील 8,27,571 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी तातडीनं TDRF जवानांनी दखल घेत या सगळ्यांची सुखरूप सुटका केली. मुंबईत ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाईकची वेडीवाकडी धोकादायक वळणं यामुळे नागरिकांसोबतच पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत 11 दिवसात 672 ई-बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये 60 मेंदू मृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यामुळे 162 रुग्णांना जीवदान मिळाले. गेल्या वर्षीच्या 2023च्या तुलनेत 10 मेंदू मृत अवयवदान वाढलं असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली.